अवैध सावकारकीच्या विळख्यात अडकलेल्या एका पीडित महिलेकडून 1.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम वसूल करूनही तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याच्या धक्कादायक प्रकरणात आरोपी विनायक पवार याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणी अन्य 2 आरोपी अद्याप फरार आहेत। त्यांचा शोध शिवाजीनगर पोलीस घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक पती पत्नी अनेक वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहेत। एका अपघातानंतर खर्चापोटी घेतलेल्या रकमेचे व्याज वाढवत नेत आरोपींनी पीडित कुटुंबांकडून तब्बल 1.5 लाख रुपये वसूल केले। एवढ्यावरच न थांबता त्यांची रिक्षा काढून घेतली, मुलांना अल्प मजुरीवर कामाला लावले आणि महिलेच्या मजुरीतूनही व्याज वसूल केले। अखेर महिलेला वेश्या व्यवसायासाठी भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या अत्याचाराला कंटाळलेल्या पीडित महिलेने छत्रपती शासन ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा दिव्याताई मगदूम यांच्याकडे धाव घेतली। त्यांनी प्रकरणाची दखल घेत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे शहरातील अवैध सावकारकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून गोरगरीब कामगार कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक शोषण करणाऱ्या सावकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे।